नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या देशामध्ये पोरांनी स्वप्न बघायची की नाही बघायची? या देशामध्ये मुलांनी परीक्षा द्यायच्या की नाही द्यायच्या? या देशात पोरांनी कष्टाने काही मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही मिळायचा? शिक्षणासाठी मेहनत केली की विद्यार्थ्यांना फळ मिळणार आहे की फक्त मनस्ताप मिळणार आहे? ज्या मार्कांच्या आधारावर मुलं आपलं भविष्य घडवू पाहतात, ते मार्क मिळणारे खरे तरी आहेत की नाही? आज हा प्रश्न देशभरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्या विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनात आहे. हे प्रश्न ते विचारतात सरकारला, हे प्रश्न ते विचारतात सरकारच्या शिक्षण खात्याला. कारण उत्तम कामगिरी दूरच राहिली, पण आपली किमान कामगिरी पूर्ण करण्यात सुद्धा आपल्या देशाचं शिक्षण खातं कमी पडतंय. आधी एनटीएनं घेतलेल्या नीटच्या परीक्षेची पेपर फुटीनं अक्षरशः लाज आणली आणि आता सीबीएसईच्या ऑनलाईन पेपर चेकिंगचा बोजवारा उडालाय, जो पोरांनी चव्हाट्यावर आणलाय. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेसाठी यावर्षी अगदी थाटामाटात ऑनलाईन पेपर चेकिंग पद्धत आणली. या पद्धतीनं निकालही लावला, पण त्या निकालानंतर कळलं की हे ऑनलाईन पेपर चेकिंगचं प्रकरण सीबीएसईला झेपलंच नाहीये. निकालांमध्ये प्रचंड त्रुटी होत्या. पोरं रिचेकिंगला गेली तर पोर्टल धड चालेना. मग हे पोर्टल सहज हॅक होऊ शकतं हेही पोरांनीच दाखवलं, पण सीबीएसईने यातलं काही मान्य केलं नाही. पोरांनी ते पुन्हा हॅक केलं. शेवटी ते पोर्टल बंद करावं लागलं. मग चुका सुधारून ते पुन्हा सुरू केलं, तरी परिस्थिती जैसे थे. आता या ऑनलाईन मार्किंग सिस्टीमचं कंत्राट देताना काय घोळ घातला हे आणखी एका मुलानं सोशल मीडियावर सांगितलं. त्याचं त्याने एक प्रेझेंटेशन दिलं आणि मग मात्र सीबीएसईच्या अध्यक्षांची आणि सचिवांची उचलबांगडी करावी लागली. आता या सगळ्याची चौकशी होणार आहे म्हणे. सीबीएसईशी संलग्न 33,000 शाळा आहेत. त्यामधल्या तब्बल 18 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. आज त्यातला प्रत्येक विद्यार्थी मनस्ताप सहन करतोय. याला जबाबदार कोण, हाच प्रश्न विचारायचा आहे. पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच करायचा असा भारतातील शिक्षण व्यवस्थेनं जणू ठरवलेलंच दिसतंय. कारण सीबीएसईनं घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचे पेपर्स चेक करण्याच्या ऑनलाईन प्रणालीतले गोंधळ तब्बल 20 दिवसांनी सुद्धा दूर झालेले नाहीत. एवढंच काय तर सीबीएसईच्या अध्यक्ष आणि सचिवांना काढण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. सीबीएसईच्या 12वीचा निकाल 13 मे रोजी लागला आणि लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला. अनेकांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाले. विद्यार्थ्यांनी जेव्हा उत्तरपत्रिका मागवल्या तेव्हा त्यांना आणखीच धक्का बसला, कारण हजारो विद्यार्थ्यांना भलत्याच कुणाच्या तरी उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. या सगळ्याच्या मुळाशी आहे सीबीएसईनं या वर्षापासून आणलेली ऑनलाईन पेपर चेकिंगची पद्धत. TCS सारख्या कंपनीला डावलून हैदराबादच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आलं. या कंपनीनं पेपर चेक करण्याच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रचंड घोळ करून ठेवले. इथवरही ठीक म्हणण्याची आता वेळ आली आहे, कारण आज सकाळी आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे या नव्या ऑनलाईन प्रणालीचं प्रात्यक्षिक सीबीएसईनं जानेवारी महिन्यामध्ये करून पाहिलं होतं. नवी दिल्लीतल्या 5 नामांकित शाळांना घेऊन मॉक पेपर करेक्शन राबवण्यात आलं. यानंतर सीबीएसईच्याच एका पॅनलनं ऑनलाईन प्रणालीमध्ये तब्बल 36 त्रुटी असल्याचं निदर्शनास आणून दिलं. पाहूयात या मॉक करेक्शनमधून काय काय समोर आलं. डमी मूल्यांकनामधील त्रुटी. अतिरिक्त प्रमुख परीक्षकांनी गुण वाढवल्यावर सिस्टीममधले गुण घटले. परीक्षकांनी जे गुण दिले होते तोच आकडा सर्व पेपर्समध्ये दिसत नव्हता. पेपर्स चेक करताना केलेले बदल आपोआप सेव्ह होत नव्हते. कोऱ्या कागदांवरही गुण देता येत होते. नियमांनुसार अर्धा गुण देता येत नाही, पण ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्धा गुण देता येत होता. महत्त्वाचं म्हणजे इतक्या त्रुटी समोर आल्यावर कंत्राट रद्दच व्हायला हवं होतं, पण सॉफ्टवेअरमध्ये थातूरमातूर बदल करून सीबीएसईनं ऑनलाईन पेपर चेकिंग प्रणाली रेटून नेली आणि 12वीचे पेपर ऑनलाईनच चेक केले जातील हा हट्ट सोडला नाही. परिणाम समोर आहे. तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य आता टांगणीला लागले. ज्या परीक्षेच्या सच्चेपणाबद्दलच जगभरात शंका निर्माण झाली आहे, त्या परीक्षेचे गुण खरे मानायचे कसे या प्रश्नाचं उत्तर न सीबीएसईकडे आहे न केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत IIT PK पुणेचे संचालक दुर्गेश मंगेशकर. दुर्गेशजी नमस्कार. पालकांचे प्रतिनिधी म्हणून कल्पेश यादव आपल्या सोबत आहेत. कल्पेशजी नमस्कार.
नमस्कार, नमस्कार. आणि थोड्या वेळा शिक्षण तज्ञ हरीश बुटले आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होते. मला वाटतं आपण चौघही जण अगदी काही दिवसांपूर्वी एका चर्चेमध्ये बोललो होतो, जी चर्चा होती शिक्षण खात्यामधल्याच एका गोंधळाची, आणि आता पुन्हा आपल्याला तशीच चर्चा करावी लागते आणखी एका गोंधळाच्या संदर्भामध्ये. कल्पेशजी, सवाल हा आहे की एकदा नीटची परीक्षा देताना पोरांनी गोंधळ बघायचा, पेपर फुट्या बघायच्या आणि त्यानंतरचं अक्षरशः निर्लज्ज वाटावं असं सगळं प्रकरण समोर यायचं, आणि मग ते कमी म्हणून की काय आता सीबीएसईच्या मुलांच्या बाबतीमध्ये हा सगळा नवा प्रकार, म्हणजे हा तर प्रकार इतका लाजिरवाणा आहे की मुलांनाच सांगावं लागतंय की बघा तुम्ही आमच्या पेपर चेकिंग मध्ये कसा घोळ घातला. पालक म्हणून आता याची चीड तरी येते का, की आता फक्त क्यू करावीशी वाटते? बघा, सीबीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी कोण आहेत हे जर समजून घेतलं तर देशभरामध्ये जे कुटुंब स्थलांतरित नोकरी व्यवसायासाठी जे स्थलांतरित होतात त्या पालकाला, त्या विद्यार्थ्याला की आपल्याला देशभरामध्ये कुठली शाळा अवेलेबल होऊ शकते, तर देशभरामध्ये ज्या सीबीएसईच्या 33,000 शाळा ज्या आहेत तिथे आपल्याला सहजतेने आपल्याला प्रवेश घेता येईल या आशेने तो तिथे प्रवेश घेतो. आणि सर्वात महत्वाचं, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षांना भविष्यामध्ये मला ज्यावेळेस सामोरं जायचंय अशा वेळी मी कुठे तयारी करू शकतो, तर तो त्यावेळेस सीबीएसई बोर्डाच्या शाळेची खास करून तो अपेक्षेने तिथे प्रवेश घेतो. बरोबर. मग अशा वेळी अशा ज्या घटना घडतात, या अन्यायकारक ज्या निर्णय होतात, या निर्णयाचा जो कोण बली होणार आहे तर तो हा पालक, हा विद्यार्थी होणार आहे. मग अशा वेळी सीबीएसईने वेगवेगळे असे अन्यायकारक निर्णय घेतले. मग डिजिटल मूल्यमापन गोंधळ असेल, पुनर्मूल्यांकन बंदी असेल, ग्रेस मार्क धोरण त्याची अचानकपणे रद्द करणे असेल, अशा वेगवेगळ्या जे धोरण कधी अचानकपणे बदल केले याचा थेट परिणाम विद्यार्थी आणि पालकाच्या गुणांवरती झालेला आहे. आणि अशा वेळी ज्यावेळेस विद्यार्थी की एखादा तंत्रज्ञान, एखादा कोण आम्ही आव्हान देतो की बाबा या सिस्टीम मध्ये जी काही प्रॉब्लेम आहे, जे काही लिकेज आहेत हे हॅक करू शकतो, असे ज्यावेळेस सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांना किंवा कोणाला सांगण्यात येतं त्यावेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग अशा वेळी नक्की ही सिस्टीम दोषी आहे की सिस्टीम चालवणारा दोषी आहे, हा खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे प्रश्न उभा राहतो. नाही, ते सिस्टीम चालवणाऱ्यांचेच दोष बरेच दिसतात, कारण सुरुवातीपासूनच बहुतेक लक्ष दिलं गेलं नाही. रादर ही सिस्टीम कुठलीही चूक न होता तयार व्हावी यासाठीचे प्रयत्न कमीच पडलेत की काय, असा सवाल हे सगळं बघितल्यानंतर येतो. दुर्गेशजी, जेव्हा तुम्ही हे सगळं बघितलं त्यावेळेस कोणते महत्त्वाचे प्रश्न तुमच्या मनात आले? कारण मुळात एखादी नवी सिस्टीम लागू करायची असेल तर ती काय अशी 2 महिन्यांच्या वगैरे अंतराने 18 लाख मुलांसाठी लागू करता येत नाही. पण ते सगळं केलं, त्याच्यातल्या चुका आता दिसल्यात, पण तरीही सीबीएसई त्याच्यातनं काही बोध घेते असं काही फारसं दिसत नाहीये. हो, नाही, हे खूप दुर्दैवी आहे, कारण 18 लाख विद्यार्थी जिथे इन्व्हॉल्ड आहेत त्याच्या आधी असे काहीतरी पायलट घेणं अपेक्षित होतं, जर त्यांना अशी कुठली ऑन स्क्रीन मार्किंगची सिस्टम इंट्रोड्यूस करायची होती तर. आणि हे स्मॉल स्केलला त्या छोट्या कुठल्या एक्झाम असतील किंवा कुठली तरी एक मॉक परीक्षा देऊन त्याचं एक पायलट केलं असतं आणि मग याची अंमलबजावणी केली असते तर खूप बरं झालं असतं, पण तसं काही झालेलं दिसत नाही. आणि कसं आहे, जसं कल्पेशजी बोलले तसं, की या परीक्षेचं खूप महत्व आहे, कारण शेवटी ही एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 12वी बोर्डाची परीक्षा. आणि आता जसं आता IIT ऍडमिशनचा आता सुरू झालेला आहे प्रोसेस ऑलरेडी, तर त्याच्यामध्ये 75% मार्क मुलांना अपेक्षित असतात. आणि जर नसतील आणि जर काही त्या सिस्टीमच्या त्रुटीमुळे काही मुलांना 75% मिळाले नसतील तर ते या पूर्ण प्रोसेसहून बाहेर होतात, ते गेट डिस्क्वालिफाईड. तर आणि ती अशी मुलं खूप प्रेशर मध्ये आहेत सध्या. इव्हन आता हे जे VIT वेल्लोर, मणिपाल सारखे इन्स्टिट्यूट पण मिनिमम 60% तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये पाहिजे असा त्यांची निकष आहे. तर त्यामुळे मग ह्या सगळ्या मार्कांचं खूप इम्पॅक्ट आहे. त्यामुळे हे असं व्हायला नाही पाहिजे होतं, एक पायलट घेणं अपेक्षित होतं. पायलट व्हायला हवं होतं, ते झालं नाही आता. आणि अर्थात सीबीएसई कडनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हरीश सर आपल्याला अपेक्षित आहे. पण जेव्हा हा सगळा घोळ हरीश सर तुम्ही बघितलात तेव्हा कुठल्याही नव्या पद्धतीला नकार देणं किंवा त्याला विरोध करणं असा मुद्दा नाहीये. ऑनलाईन स्क्रीनिंग करायचं असेल तर त्यालाही नकार नाहीये. सीबीएसई सारख्या बोर्डाकडे जेव्हा देशभरातल्या सगळ्या राज्यांचे बोर्ड आदर्श म्हणून पाहायला पाहिजेत, कारण सगळ्यात जुना बोर्ड आहे, त्याच बोर्डानं जर असे घोळ घातले आणि त्याच्यानंतर जे काही समोर येते ते जर इतकं आश्चर्यकारक असेल तर या एकूण शिक्षण व्यवस्थेतली ही सगळ्यात मोठी त्रुटी म्हणून समोर आली आहे. हो, नक्कीच कविताजी. एक लक्षात घ्यावं
की या संपूर्ण प्रक्रियेत आपण गेली कित्येक दिवस बघतोय हम्म. की एक घोळ संपला नाही की दुसरा दुसरा. पुढे येतोच आहे. आणि असं आहे की ऑनलाईन मेकॅनिझम मध्ये गेल्यावर आपले सगळे प्रॉब्लेम सुटतील असा जो भोळा समज जो गेला आहे, हम्म. इव्हन नीट Correct. ऑफलाईन प्रॉब्लेमॅटिक झाल्यानंतर ऑनलाईन घ्या. धर्मेंद्र प्रधानांनी लगेच 2 दिवसामध्ये त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की पुढची परीक्षा ही सीबीटी पद्धतीने होईल. आणि आता लक्षात घ्यावं की त्याच्यानंतर इमिजिएट बेसिसनी झालेली सीयूईटी ही सुद्धा परीक्षा सीबीटी पद्धतीने घेण्यात आली, परंतु त्याच्यामध्ये नामवंत कंपन्या सुद्धा असून आयटी रिलेटेड सर्व्हिसेस देण्यासाठी तीही परीक्षा फेल झाली, हे आपण बघितलं. हम्म. आता ऑनलाईन स्क्रीन मार्किंग या प्रक्रियेमध्ये हम्म. जो गोंधळ झाला, त्या 17 वर्षाच्या एका मुलानी तो सगळा शोधून जेव्हा काढला, तेव्हा त्याला जी काही एकंदरीत म्हणजे त्याला त्याचं धारिष्ट मानलं पाहिजे, हम्म. परंतु त्यालाच अगदी ट्रोल केलं गेलं किंवा त्याच्याच चुका काढल्या गेल्या, हो. हे फार चुकीचं आहे. हो खरे. आता बघा, ओएसएम मध्ये हे गोंधळ समजा जर कोणी निदर्शनास आणूनच दिले नसते, हम्म. तर त्या मुलाला जे काही मार्क्स मिळालेले आहेत ते सगळेच्या सगळे मार्क्स त्याला लागू पडले नसते. हम्म. ओके. आता लक्षात ठेव की ओव्हरऑल या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही कोणताही जे ओएसएम मध्ये असलेले कोणतीही संस्था असू दे ऑनलाईन या प्रक्रियेतली, हम्म. त्याच्याकडून झालेल्या ज्या काही चुका आहेत हम्म. त्या घडलेल्या आहेत की त्या नकळत घडलेल्या आहेत, हे समजायला मार्ग नाही. करेक्ट. उद्या चालून समजा जर यांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये हम्म. एखाद्या चांगल्या हुशार मुलांचे पुढचे जे काही पेपर्स आहेत हम्म. ते एखाद्या कुठल्या तरी कमी मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्याच्या सुरुवातीच्या पेपर सोबत त्याच्यामध्ये अलाइन करून टाकले हम्म. तरी पत्ता लागणार नाही, अशा बरोबर. स्थिती असणार आहे. बरोबर. बरोबर. जो त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि त्याला माहिती पडते की बाबा आपल्या या सगळ्या प्रक्रियेमुळे म्हणजे आपण हे जे काही दाखवतो आहे याच्यामुळे इतरांना सुद्धा जो झालेला त्रास तो पुढे येऊ शकतो, परंतु असा त्रास जे कोणी अगदी विद्यार्थी पुढे सांगण्याचा प्रयत्न करतील हम्म. तर कदाचित अगदी या सिस्टीम मधले काही लोक त्यांनाच धारेवर धरण्याचा प्रयत्न टार्गेट करतील अशी तेव्हा परिस्थिती होऊ शकते. करतील. येस. आणि त्याच्यावरूनच लक्षात येतं की ही संपूर्ण यंत्रणा भयंकर सडलेली आहे अगदी. करेक्ट. या यंत्रणेला पहिल्यांदा दुरुस्त झालं पाहिजे आणि त्याची सुरुवात वरून खालीपर्यंत अगदी करणं फार पण आपण गरजेचं आहे. आदर्श अपेक्षाच करू शकतो. त्या अपेक्षेसाठी बरहू खूप काही घडताना दिसत नाहीये दुर्गेशजी. दुर्गेशजी, यातला सवाल असा आहे की या सगळ्यामध्ये शंका कुठे उपस्थित केल्या जातात. एक शंका तर सगळ्यात पहिली आली होती की मुळात ते पोर्टल सिक्युअर आहे का? कारण अनेक विद्यार्थी म्हणतात की ते पोर्टल सिक्युअरच नव्हतं. हल्ली 12वीचे विद्यार्थी काही इतके लहान नसतात. त्यातले अनेक विद्यार्थी म्हणजे काही एथिकल हॅकर्स आहेत, त्यांनी सांगितलं की हे पोर्टल सहज हॅक करता येतं. परत ते रिझल्टच्या आधी सांगितलं होतं, तेही मान्य केलं नाही. आता काही विद्यार्थी सांगतात की तुम्ही कंत्राट देतानाच घोळ घातलेला आहे आणि त्यांनी त्या कंत्राटाचं प्रेझेंटेशन मुलांनी दिले आणि शेवटी त्याच्यावर तुम्हाला कारवाई करावी लागली. प्रश्न असा आहे की इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचं कंत्राट देत असताना इतक्या मोठ्या चुका कशा झाल्या? ती जी कंपनी आहे जिला कंत्राट दिलं गेलं तिची हिस्ट्री काही पाहता आली नाही का? मग अशा कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी घाई का केली जाते? नाही, हा प्रश्न सगळेच विचारतायत आणि या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी शिक्षण मंत्रीनेच द्यायला पाहिजे किंवा सरकारने द्यायला पाहिजे. कारण इथे कुठेतरी भ्रष्टाचाराचा दुर्गंध येतोय या सगळ्या प्रकरणामुळे. आणि जे काही त्या विद्यार्थ्यांनी शोधून काढलं ते टेंडर्सचं की ऑलमोस्ट 560 कंटेंडर्स होते, इन्क्लुडिंग कंपनीज लाईक TCS. करेक्ट. आणि तुम्ही TCS सारख्या कंपनीला तुम्ही रिजेक्ट केलं आणि दुसऱ्या अशा या कंपनी जी ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड होती तेलंगणामध्ये त्याला तुम्ही थर्ड राऊंड मध्ये इंट्रोड्यूस केलं रूल्स बदलून. तर हे सगळं खूप संशयास्पद आहे. पण आता ह्या गोष्टी ऑफकोर्स हे इन्व्हेस्टिगेशन आणि या सगळ्या गोष्टींच्या दायऱ्यात येतील आणि कदाचित ते खरं खोटं जे काय आहे ते कळेल. पण ही जी काही आस्पेक्ट आहे की पायलट न करता अशी यंत्रणा राबवणं
आणि योग्य ते सेक्युरिटी, सायबर सिक्युरिटीचे सगळे नॉर्म्स न पाळता असं कॅज्युअली हे करणं म्हणजे कुठेतरी हा खूपच कॅज्युअल अप्रोच आहे आणि हम्म. हा असं व्हायला नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये म्हणा किंवा युरोपमध्ये म्हणा, तेही ऑनलाईन परीक्षा घेतात. हा ऑन स्क्रीन मार्किंग हे काही नवीन नवं नाहीये. टेक्नॉलॉजी नाही. आणि ही गोष्ट एस्टॅब्लिश टेक्नॉलॉजी आहे आणि हे 10, 15, 20 वर्षांपासून खूप हम्म, सुरळीतपणे आणि छान पद्धतीने आणि सेक्युअरली ट्रान्सपरंटली घेतलं जातं. हम्म. तर आपण ते शिकायला पाहिजे. आता प्रोमेट्रिक सिस्टम नावाची एक खूप चांगली कंपनी जी अमेरिकेची ETSच्या बरोबर काम करते, सॅट, GRE, GMAT एवढ्या वर्ष एवढी सुंदर पद्धतीने घेते. USMLE सारखी अवघड परीक्षा जी मेडिकल एंट्रन्ससाठी आहे ती अडॅप्टिव्ह टेस्टिंगने घेते. आपण ह्यांच्याकडून शिकून जर आपण इथे व्यवस्थित अडॉप्ट केलं पायलट घेऊन, तर का नाही करता येणार? हे हम्म. प्रोग्रेसिव्ह स्टेप होता की ऑन स्क्रीन मार्किंग करायचं, पण त्याचं काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाही, काही बॅकग्राऊंड चेक्स नाही. अशा पद्धतीने केल्याने हे सगळं कुठेतरी फसलेलं दिसतंय आणि खूप एम्बॅरेसिंग आहे गव्हर्नमेंटसाठी हे. पण आता ह्याच्यातून धडे शिकून काहीतरी पुढची ते वर्षीची म्हणजे बॅच यातलं सगळ्यात एम्बॅरेसिंग काय आहे माहितीये का सर, की 17 वर्षांच्या मुलांना त्या त्रुटी दिसतात हो आणि सरकार नावाच्या अख्ख्या यंत्रणेला दिसत नाहीत. खरोखर असंच- खरोखर हा खरोखर आहे. हरीशजी. म्हणजे लक्षात घ्या, दुर्गेश सरांनी आता खूप चांगल्या रीतीने सगळी ही प्रक्रिया सांगितली. हम्म, आपल्या सगळीकडे म्हणजे परदेशी सगळीकडे हे चांगल्या रीतीने होऊ शकतं, आपल्या देशात का होऊ शकत नाही? मी नेहमी सांगत आलेलो आहे, आपल्या देशातला सगळ्यात मोठा अगदी प्रॉब्लेम जो आहे ट्रस्ट डेफिसिटचा आहे. आणि विश्वास ठेवण्यासारखी कुठली यंत्रणाच राहिलेली नाहीये. नाहीये, बरोबर आहे. त्या NTA च्या बाबतीत तर आता नो ट्रस्ट एजन्सी झाली की काय, तर अशा पद्धतीचा तो सगळा प्रकार हम्म, होऊन हम्म. बसलेला आहे. मुळात होतं काय आहे माहितीये का, की असं काहीही घडल्यानंतर कोणालाही जबाबदार धरल्या जात नाही, करेक्ट करेक्ट. कोणालाही कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही. आणि कोणत्याही प्रकारची शिक्षा न झाल्यामुळे पुढचे जे कोणी अगदी असे गैरप्रकार करणारे आहेत, ते खऱ्या अर्थाने त्यांना आणखी रान मोकळं होतं. काहीही झालं तरी थोडीफार शिक्षा होऊन आपलं काही फरक पडत नाही, आपल्याला बरोबर आहे सर. सुटका ती मिळणारच आहे, असं जे त्यांना वाटतं हम्म. ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि मी तर अगदी असं म्हणेन की प्राप्त परिस्थिती जे जे काही जिथं जिथं चुकीच्या गोष्टी आढळलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबतीमध्ये कडक शासन ते झालं पाहिजे. आणि जोपर्यंत कडक शासन होणार नाही, तुम्ही 200% लिहून घ्या याच्या पुढं, की हे असले प्रकार कधीही थांबवता येणार नाहीत नाहीच आणि आहे. बरोबर आहे थांबणारही तुमचं. नाहीत. अकाउंटेबिलिटी जोपर्यंत फिक्स होत नाही, रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत फिक्स होत नाही, त्यांना रिस्पॉन्सिबल धरून त्याची शिक्षा दिली जात नाही, कशाला कुणाला भीती वाटेल? जेव्हा की इतक्या हजारो कोटींची कंत्राटं घ्यायची असतात आणि त्यावेळेस आपल्याला माहित असतं की काही चुकलं तरी काही फरक पडणार नाही, मग कशाला गोंधळ व्हायचे थांबणार आहेत? हेच होणार आहे. पण कल्पेश यादवजी एक मुद्दा जो आता हरीश सरांनी मांडला होता त्यांच्या आधीच्या उत्तरामध्ये, ते या संपूर्ण प्रकरणामध्ये फार खेदजनक होतं. त्या मुलांनी हे कशासाठी केलं? कुठलाही 15 वर्षाचं 17 वर्षाचं मूल एका नव्या एनर्जीनी जगाला सामोरं जात असतं. त्याला जेव्हा जगातल्या काही त्रुटी दिसतात, काही गोष्टी दिसतात ज्या त्याला वेगळ्या वाटतात, ज्या त्याला जगाला सांगाव्याशा वाटतात, त्या अत्यंत प्रामाणिकपणे सांगत असतात. या मुलांना ते ज्या प्रक्रियेशी संलग्न आहेत त्या प्रक्रियेमध्ये चुका दिसल्या, त्या चुका त्यांनी दाखवल्या. आणि सोशल मीडियानं त्या मुलांना काय काय नाही म्हटलं, दहशतवादी म्हटलं, आतंकवादी म्हटलं, पाकिस्तानी म्हटलं. म्हणजे हा समाज म्हणून आपण कुठे चाललोय? पालक म्हणून या समाजामध्ये आपली मुलं वाढवताना काय वाटतं तुम्हाला? दहशतवादी कोण म्हटलं हे आपल्याला तपासणं गरजेचं आहे. तो एक वेगळा विचारसरणीचा तो एक वर्ग आहे. दुसरी गोष्ट, आज जो 15-17 वर्षाचा जो विद्यार्थी ह्या कार्य पद्धतीबद्दल शंका उपस्थित करतो, हा का करतो? तर मागील काही काळामध्ये जो व्यापम घोटाळा झाला, जो आरोग्य सेवक भरतीमध्ये त्या परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाला, त्यानंतर तलाठी परीक्षेमध्ये सातत्याने घोटाळा झालाय, त्यानंतर नीट परीक्षेमध्ये होतो. अशा प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे KG आता आपण जर म्हटलं तर नोकर भरतीपर्यंत त्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस जायचंय, त्या प्रत्येक सिस्टीमच्या विरोधामध्ये त्याला लढायचंय, त्यावेळेस त्याच्यासाठी त्यांनी हा पहिला एक प्रयत्न केलाय का काय, अशी एक शंका उपस्थित होती. मग अशा वेळी तो जर ओपन करत असेल तर त्याचं राज्यकर्ते म्हणून सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे होतं. कारण ही सिस्टीम चालवणारा कोण आहे तर तो राज्यकर्ता आहे. तर राज्यकर्त्याला हे जर सहन होत नसेल, मग त्याच्या मागे असणारी जी पिलावळ आहे, तर ती पिलावळं अशा चुकीच्या कमेंट करून त्या विद्यार्थ्यांचा मोरल डाऊन करतायत, तो अशी ही शंका उपस्थित होती आहे.
दुर्गेशजी, या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रश्न शिल्लक राहतो. म्हणजे तुम्ही मुलांशी रोज संपर्कात असता, त्यामुळे मला वाटतं याचं उत्तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं देऊ शकाल. जेव्हा सिस्टीम्स ठीक आहे की 2-3 मुलं लढली, त्यांनी हे सगळं समोर आणलं आणि त्याच्यानंतर त्यावर आता काहीतरी कारवाई होईल अशी अपेक्षा करूयात. पण वारंवार जेव्हा अशा गोष्टी घडतात, त्यावेळेस या मुलांनी या एकूण व्यवस्थेवर कसा विश्वास ठेवायचा? आपण केलेल्या मेहनतीचं योग्य मूल्यांकन आपल्याला मिळेल याच्यावर मुलांनी कसा विश्वास ठेवायचा? आणि जर या मुलांचा या व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला, त्यांना आपली शिक्षण व्यवस्थाच विश्वासार्ह वाटली नाही, तर काय परिणाम भोगायला लागतील आपल्याला? नाही, असं घडलेलं आहे ना अनेक वेळेला, आणि याच्या आधी पण भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घोळ झालेत. ते एवढे असे त्याला पब्लिसिटी मिळाली नसेल किंवा तेवढे सूक्ष्म होते की बऱ्याच लोकांना ते कळलेच नाहीत. हम्म. तर आम्ही हे बऱ्याच वेळेला निदर्शनात आणलेलं आहे मीडियाच्या वारंवार, पण ते त्याला कदाचित तेवढं नॅशनल लेवल ट्रॅक्शन मिळालं मिळत नव्हतं. नाही. हा, तर विद्यार्थी मी अशा वेळेला बघितलेले आहेत आणि त्यांचे पालकही, मग ते एवढे नाराज होतात की एकदम अहम वेळेला जेव्हा त्यांना हे अशा प्रकारचा अनुभव येतो की त्यांच्या करिअरच्या एकदम क्रुशियल टाइमला, तर ते हे लक्षात ठेवतात, ते विसरत नाहीत आणि मग देश सोडून बाहेरगावी शिकायचं त्यांचं एक बरोबर. क्लिअर डिसिशन होतं. बरोबर. आता हे जे लाखो विद्यार्थी जे बाहेरगावी जातात, त्याच्यापैकी अनेक कारणं असतील, तिथे वेगळ्या संध्या, तिकडचं एक्सपोजर वगैरे, पण त्याच्यापैकी एक मोठा समाज असा आहे जे विद्यार्थी आपला देश सोडून बाहेर शिकायला जातात की ते कुठेतरी खूप डिसिल्युजन्ड आहेत या एज्युकेशन सिस्टमशी. आणि त्याच्यामध्ये हे जे असे काही जर काही पेपर लीक म्हणा किंवा हे अशा प्रकारचे जे काही लॅप्सेस झाले मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये, तर ते मुलांना ते खूप दुःख होतं आणि मग त्यांना उभारी देणं आणि परत आता फॉर एक्झाम्पल नीटच्या परीक्षेला त्यांना री एक्झाम साठी अजूनही काही मुलं अभ्यास करायला तयार नाही, तर ते सगळं डिसिजन होऊ नये, कारण त्यांना ते एक्सेप्टच होत नाही आणि ते आतून ते खूप प्रकारचं चर्निंग चालू आहे. त्यामुळे हे खूप काउन्सिलिंग, खूप मेंटरिंग करावं लागतं, खूप मनधरणी करावी लागते आणि ते सोपं नाहीये. नेहमी आम्ही यशस्वी होत नाही, बरेच वेळा आम्ही अपयशी ठरतो आणि मग विद्यार्थी ते दॅट वूंड, इमोशनल वूंड ते घेऊन पुढे जातात आणि मग नंतर मग त्यांना सिस्टम बद्दल ती ट्रस्ट डेफिसिट राहते. जसं हरीश सर म्हणाले की एक ट्रस्ट डेफिसिट ही एक गोष्ट खूप क्रुशियल आहे आणि त्याचे रिपरकशन्स पुढे खूप होणार आहेत. आपण युथला फ्युचर पॉवर म्हणतो, देशाला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, पण असं जर ट्रस्ट डेफिसिट झालं तर डेमोग्राफिक डिझास्टर होणार. नाही नाही, आपण त्या देशाबद्दल बोलतोय ज्या देशामध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. त्या देशामध्ये जर आपण त्यांना एक बेसिक सिस्टीम जी त्यांना आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह पाथवर पहिलं पाऊल टाकतानाची गरजेची आहे, तीच जर आपण नीट देऊ शकत नसो, तर त्या मुलांनी कशासाठी विश्वास ठेवायचा आणि कुठल्या विश्वासाने या नव्या सिस्टीम मध्ये? बरं, ती काय फक्त एक सिस्टीम नाहीये, त्यांना संपूर्ण समाजाशी जोडणारी ही पहिली पायरी आहे ना. त्याच पायरीचं जर कड्या इतक्या खिळखिळ्या झालेल्या असतील, तर ती मुलं समाजाच्या इतर याच्यावर सगळ्यावर विश्वास कसा ठेवणार? ती भ्रष्टाचारच सगळीकडे आहे हेच मनात घेऊन येणार आणि हा मोठा मुद्दा आहे की जो आपण व्यवस्था म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे. हरीश सर, याला थोडंसं व्यापक स्तरावर नेताना आपण बघूया की जेव्हा आपण म्हणतो शिक्षणासारखं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये मुळात आपली इव्हॅल्युएशन सिस्टीम, ज्याला आपण परीक्षा म्हणतोय, त्याच्यावरच अनेक प्रश्नचिन्ह आहेत. मान्य आहे की खूप मोठा देश आहे, खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत, त्यामुळे आपल्याला परफेक्ट बाकीच्या देशांमध्ये तशा इव्हॅल्युएशन सिस्टीम कदाचित राबवण्यामध्ये अडचणी असतील, पण ज्या सिस्टीम्स आपण डेव्हलप केलेल्या आहेत त्याही आपण जर प्रामाणिकपणे राबवत नसू, त्याही आपण जर योग्य पद्धतीने राबवत नसू, तर मग या एकूण क्षेत्राचाच बोजवारा उडालेला आहे. मग पालक म्हणून, समाज म्हणून किंवा राजकारण म्हणून या विषयाबद्दल इतकी अनास्था का कुणीच बोलायला तयार नाहीये? कारण याच्यामध्ये मॅक्सिमम जे कोणी अगदी लाभार्थी आहेत ते राजकारणाशी संबंधित आहेत आणि उर्वरित कोचिंग क्लासची खूप मोठी लॉबी आहे. आता आपल्याला लक्षात येईल की जेही ऍडव्हान्सचा रिझल्ट 2 दिवसापूर्वीच अगदी लागलेला आणि लक्षात येईल की दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांमध्ये देशभर पान भरून जाहिराती आल्या. हो, कोण पहिलं? एका बाजूला आपण अगदी हे कोचिंगच्या अशा चुकीच्या वळणावर त्यामुळे हे सगळं घडतंय असं आपण म्हणतो. काय करतात आहेत तर या गोष्टीचं उदात्तीच्या दृष्टिकोनातनं त्यांच्याच जाहिराती छापतात आहेत. मग मला एक सांगा, समाज म्हणून नेमकं काय बघेल? एकीकडे तुम्ही मस्तपैकी अशा चुकीच्या गोष्टींना तुमच्या वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून किंवा एकंदरीत वृत्तपत्रातून त्याच्यावर भरभरून लिहिता आणि दुसऱ्या बाजूनी त्याच चॅनलवरनं अशा चुकीच्या गोष्टी ज्या घडत असतात त्याचं उदात्तीकरण होईल
जाहिराती पण करतात. हम्म. दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होतील हम्म. हा विचार माध्यमांनी सुद्धा केला पाहिजे. पाहिजे. मी तर म्हणेन जेवढे पालक याच्या जबाबदार आहेत हम्म. तेवढी माध्यम तेवढीच अगदी या सगळ्या जबाबदार आहे. आणि हे दोघही जबाबदार घटक जे आहे ना हे या संपूर्ण क्रियेकडे असल्यामुळे हे जे कोणीचं काम करणारे जे झालेले आहेत ते मस्तवाल झालेले आहेत. याला अतिशय म्हणजे तुम्हा माध्यमांनी फार अगदी डोळसपणे बघितलं पाहिजे. म्हणून 8-10 दिवस बाकी काय प्रॉब्लेम झाले ना काय याच्यापेक्षा पालकांनी नेमकेपणाने काय केलं पाहिजे, पालकांनी कुठं फसलं नाही पाहिजे, पालकांनी आपल्या मुलांना तेवढं म्हणजे त्याच्या टक्के मार्काला काय महत्व देतात 10वीच्या. अरे 10वीच्या दिवसाचे पेढे वाटण्याचे आणि आनंद साजरा करण्या पलीकडचे ते मार्कच नाहीये. इतकं बोर्ड मस्तपैकी अगदी त्यांना मार्क्स वाटतंय सध्या. खरंय. अरे बाप मार्क देत सुटलेले आहे अगदी. म्हणजे त्या म्हणजे असं प्रत्येक कधी कधी पालकांना वाटतं की काय आमच्या वेळेला अभ्यास करून बाबा, काय आम्ही बाबा. चुका केल्या की काय त्यावेळेस 70-80% मार डोकंफोड केली आणि आता ते 70-80% म्हणजे खैरात वाटल्यासारखे मुलांना मिळतात. काही केलं नसेल तरी आरामात मिळतात. म्हणजे वाईट आपल्या पिढीला नक्की वाटतं त्याचं. पण कल्पेशजी पालक म्हणून या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं तुम्हीही देणं गरजेचं आहे. पैसे भरले सगळ्याचे म्हणजे आपली जबाबदारी संपली का? माझ्या पाल्यासाठी मी उत्तम क्लास लावला, उत्तम शाळा, म्हणजे कुठल्याही पालकाला ते वाटणं हे काही चुकीचं नाही. शेवटी करतं कशासाठी माणूस? आपल्या पुढच्या पिढीला चांगलं देण्यासाठी. या भावनेला कुठेही छेद देण्याचा हेतूही नाहीये. पण फक्त तिथंच आपली जबाबदारी संपते का? पालक असतो आपण तेव्हाच आपण त्या समाजाचाही भाग असतो, त्या व्यवस्थेचाही भाग असतो. आपले पालक आपण समाजाचा आणि व्यवस्थेचा भाग आहोत हे विसरून गेलेत का? कल्पेशजी तुमच्यासाठी हा प्रश्न. हॅलो. हा, माझा प्रश्न आला आपल्यापर्यंत? नाही आला. माझं म्हणणं असं आहे की पालक पैसे खूप खर्च करतात मुलांसाठी. ते पालक असतात, पण पालक असतानाच ते समाजाचाही भाग असतात, व्यवस्थेचाही भाग असतात. आपल्या मुलासाठी उत्तम हे सगळं देण्याची त्यांचा अट्टहास समजूच शकतो. पण पालक ही भूमिका पार पाडताना ते समाज आणि व्यवस्थेचा भाग असण्याची भूमिका विसरतात का? विसरतात असं म्हणता येणार नाही. कारण की पालक काय आहे तो स्वतः त्याच्या पाल्याच्या त्या स्पर्धेमध्ये आपला पाल्य हा स्पर्धेमध्ये राहिला पाहिजे या हेतूने तो करत असतो. आणि त्याच्यामध्ये अशा चुकीच्या ज्या सिस्टीम उभ्या राहतात जशा की प्रवेश प्रक्रियेमध्ये एखादी मार्किंग सिस्टीम आहे. त्या मार्किंग सिस्टीम मध्ये तुम्ही जो काय बदल करता त्या बदलामुळे हे सगळं घडतंय. हे तुम्ही खऱ्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पालकाला दोष देऊन उपयोग नाही. तो स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी करतोय. आणि अशा ज्या जाहिराती आता कुठल्या सरांनी सांगितलं अशा वेगवेगळ्या जाहिराती दिसतात. माझ्या समोर जर जाहिरात दिसत असेल की बाबा एखाद्या क्लासमध्ये जो शिकलाय विद्यार्थी, जो ज्या जेईला म्हणा, नीटला म्हणा, जो पुढे गेलाय तो टॉपर आला आहे, मग साहजिकच मी त्या व्यवस्थेकडे जाणारच आहे. बरोबर आहे. म्हणजे असं झालंय की शिक्षण व्यवस्थेचं व्यावसायिकीकरण झालंय हे म्हणण्याचा काळही आता दूर निघून गेला असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. आता आपण त्याही काळाला पास करून पुढे गेलोय. पण प्रश्न असा आहे की शिक्षण या एकूण व्यवस्थेकडे पाहताना ती व्यवस्था ही नवीन पिढी घडवण्यासाठी आहे, नवा समाज घडवण्यासाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवा देश घडवण्यासाठी आहे. जर आपण देश घडवणारी ही एकूण संरचना जर इतकी खराब करणार असू तर नव्या देशासाठीचे जे नवे खांब उभे करणार आहोत आपण, जी नवीन मुलं याच्यामध्ये आणणार आहोत ती कशाच्या आधारावर आणणार आहोत? त्यांना जर नैतिकतेचाच पाया नसेल, त्यांना जर व्यवस्थेच्या विश्वासाचाच पाया नसेल, त्यांना एकूण सगळ्या देशावरच्याच विश्वासाचा पाया नसेल तर ते नव्या देशाचा पाया घालतील कसा? आपण देशासाठीची स्वप्न पाहताना जर आपला पायाच इतका भुसभुशीत करणार असू आणि तो भुसभुशीत होते याची आपल्याला जराही लाज वाटणार नसेल तर मग उद्याचं भविष्य काय असेल हे फक्त त्या मुलांच्या भविष्याने नाही ठरणार. ते सगळ्या आपल्याचं भविष्य असेल, आपल्या देशाचं भविष्य असेल आणि ते आपण आता संकटात टाकतोय याचं भान प्रत्येकाने राखायला पाहिजे. 17 वर्षांच्या मुलांनी ते राखलं. आपण या समाजाचे नागरिक म्हणून राखतोय का हा सवाल आपण आपल्याला विचारला पाहिजे, आतमध्ये विचारला पाहिजे. आणि माझं अपेक्षा आहे की त्याचं उत्तर जर हो देऊ शकलो तरच कदाचित या सगळ्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याची ताकद आपण दाखवू शकू. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.